कधी असा क्षण येतो जेव्हा आपल्या समोर मृत्यू उभा असतो आणि महागा असतात ते आपले स्वप्न, स्वराज्य आणि स्वतःचा स्वाभिमान. मग त्या क्षणी लढायचं की पळायचं निर्णय आपल्या हातात असतो. जय शिवराय मित्रांनो, तुमचं या शिवरायांच्या लढी या सिरीजच्या तिसऱ्या भागात स्वागत आहे. नाव जे लोकांच्या मनात फार भीती पसरवत होतं. या नावतेच अफजल खान, जिता जागता जणू सहिताने, अंगित हा हातीच पळ, पाहणारा काप्य चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कारण त्याला वाटत होतं अब शिवा डर गया. पण तो एक गोष्ट विसरला होता, ज्याच्या मनात स्वराज्य असतं त्याला भीती देखील स्पर्श करू शकत नाही. आणि अफजल खानाने मैत्रीचा संदेश पाठवला. आणि हे युद्ध तलवारीचं नसून बुद्धीचं होतं. पण महाराजांना माहिती होतं खान हा विश्वासघात करणार. पण महाराज गेले का? कारण खरा योद्धा धोका टाळत नाही, तो त्याला हरवतो. मग पुढं काय? राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोटळा भाई रे. आणि पुढे इतिहास घडला. वाघ नखत चमकली आणि राक्षसाचा अंत झाला. आणि ही फक्त अफजल खानाची वधाची गोष्ट नव्हती, तर हा इशारा होता. शत्रू कितीही मोठा असो, पण आपली बुद्धीच जिंकते. आणि जर तुम्ही तयार असाल तर तुमच्या शत्रूला तुम्ही हरवू शकता. जर तुम्हाला युक्तीचा लढा पाहायचा असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.